पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ असलेला तैलबैला किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळातील एक ऐतिहासिक टेहळणी बुरुज आणि ज्वालामुखीच्या तटबंदीची रचना आहे, जो त्याच्या भव्य दुहेरी भिंतींसाठी 250 फूट खोल ओळखला जातो. प्रामुख्याने कोकणाकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या किल्ल्यात लहान पाण्याच्या टाक्या आणि एक भग्न मंदिरासारख्या मोजक्याच वस्तू आढळतात. नमस्कार मित्रांनो, गडवेडा दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सकाळीच आपण घनगड केला, त्याच्या बाजूला असलेला तैलबैला आपल्याला खुणावत होता. त्यामुळे आत्ता दुपारची वाजलेत 1. आपण चाललो आहे तैलबैलाकडे. बघूया किती जायला वेळ लागतोय तिथे. आता कमीत कमी 1 तास तिथे जायला लागतोय. थोडं पुढे चालल्यानंतर आपल्याला इथे एक विहीर आणि एक मंदिर दिसते. आजही या विहिरीमध्ये पाणी आपल्याला दिसून येते. मंदिरासमोर आपल्याला अशा 3 समाध्या दिसून येतात. समाध्या काय आहे का माहिती. हे बघा, महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूनेच आपल्याला तैलबैलाकडे जायला रस्ता आहे. थोडासा आम्ही दुसरीकडून आलो. मेन रस्ता हा आहे. आम्हाला मंदिर बघायचं होतं म्हणून आम्ही मंदिराकडे गेलो पहिले. तैलबैला जायला आपल्याला 4:30 भाग लागतो. दुपारचे 1 वाजले. आता आपल्याला पूर्णतः 4:30 भाग आहे. पाठीमागच मग तुम्हाला तैलबैला दिसतोय. थोड्याच वेळात आपण आता जिथे जे सपाटीचा भाग आहे तिथे पोचणार आहोत. तर थोडं दगडी भाग लागलेला आहे. तो चढून गेल्यानंतर आपण जिथे झेंडा आहे, देवाचं स्थान म्हणतात त्याला, तिथे पोचणार आहोत आपण आता. आपण आता पायथ्याशी पोहोचलेलो आहे. समोर प्रशस्त अशी तैलबैलाची हे दिसतं आपल्याला. हात जो दगड दिसतो त्या रेल्वेमध्ये फेमस झालेला. बाजूनेच आपल्याला जे मंदिर आहे तिथे जायला रस्ता आहे. आज गडावर आपण एकटेच. गड नाही आहे, टेहळणी बुरुज आहे. बहुतेक जण त्याला गड बोलतात. साईडनेच आपल्याला जायला रस्ता आहे. ऊन, पाऊस, वारामुळे या आजूबाजूला बघत असाल अशा खाचा पडत चाललेले आहेत. कालांतरात ते दगडी खाली पडून जाणार आहेत. सभोवतालच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोकण पुणे व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हे एक टेहळणी बुरुज म्हणून वापर केला जात असे. मराठा साम्राज्याच्या काळात बांधले गेलेले असावे असे मानले जाते. मात्र याबाबत नोंदी मर्यादित आहेत. बंड टाळण्यासाठी किंवा बंड झाल्यानंतर ब्रिटिशांनी सुरुंग आणि तोफा वापरून शिखराकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या उद्ध्वस्त केल्या. ही एक अद्वितीय भूवैज्ञानिक रचना आहे जी बेसाल्ट खडकाची भिंत म्हणून ओळखली जाते आणि तिच्या डावी भिंत व उजवी भिंत अशा 2 मुख्य भिंती असतात.
तेलबैला हे अनुभवी रॉक क्लाइंबर्स आणि रॅपलिंगसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे बहुतेकदा लोणावळा आंबे व्हॅली मार्गावरून पोचता येते. हे मुळशी तालुक्यातल्या तेलबैला गावाजवळ वसलेले आहे, जे पूर्वी मालवाहू बैलगाड्यांसाठी विश्रांतीचे ठिकाण होते. भूवैज्ञानिक रचना, काही पडझड झालेल्या वास्तू आणि पाण्याच्या टाक्या या व्यतिरिक्त आज फारसे थोडे शिल्लक काही नाही. पहिला आपण एकटेच आहोत आता. ह्या जो खाता बघता आपण, या वाऱ्याच्या मारामुळे तयार झालेले आहेत, नैसर्गिक प्रकारे तयार झाले आहेत. सकाळी आपण घनगड केला, आता तैलबाईला करून आपल्या परत कोरीगडला पण जायचे. एका दिवसात आपलं 3 किल्ले करायचे ठरवले आणि ते पूर्ण पण होणार आहेत. कारण आता कमीत कमी 2 वाजले आपल्याला. थोड्या वेळात आपण जिथे मंदिर आहे तिथे पोहोचणार आहोत. आपण मंदिरापाशी पोहोचलेलो, पाठीमागच आपल्याला मंदिर दिसतो. तर आपल्याला पायऱ्या लागल्यात मंदिरापर्यंत जायला. मंदिरापाशी आता आपण पोहोचलोय. मंदिरामध्ये पाण्याचं एक टाकं पण आहे, हे बघा. ही गुहा बघायला मिळते. बाजूनेच जायला इथे रस्ता आहे. इकडे पण बघूया आपण काय जपून जाऊया. रस्ता खूपच अरुंद आहे. इथे एक नैसर्गिक तयार झाली. या उंच अशा डोंगरावरून रॅपलिंग केली जाते. परंतु तिथं कोणीच नाही. आपल्याला वाटलेलं शुक्रवारी कोणीतरी मिळेल आणि रॅपलिंग करायला मिळेल, आपल्याला ना आपली इच्छा पूर्ण होईल. परंतु आपण तिथपर्यंत थोडं चढण्याचा प्रयत्न केला. इथे एक गुहा आहे, त्याच्यावरती जाता नाही आलं आहे आपल्याला, म्हणून आपण परत रिटर्न आलो. रिस्क घेणं योग्य नव्हते म्हणून आम्ही पुन्हा चढताच पुन्हा आपण मंदिरापासूनच रिटर्न जाणार आहोत.